मित्रांनो मित्रांनो मी खूप कमी वयात विधवा झालेली मुलगी आहे. माझी खूप छोटे छोटे मुलं होते. त्यांना तर त्यांच्या बापाचा सुद्धा चेहरा आठवत नाही. आणि ज्या वयात मला जोडीदाराची खूप गरज होती त्या वयात मी एकटी पडलेली मुलगी आहे. इतकंच नाही तर ज्या दिवशी त्यांचा धावा होता त्याच दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. विचार करा मित्रांनो, काय परिस्थिती आली असेल. मी तर त्या दिवशी आत्महत्या करायचा प्रयत्नही केला होता, पण देवाने ते साध्य केलं नाही. म्हणजे त्यालाही वाटलं असेल की बाप नाही निधन आई तरी त्यांच्यासोबत असावी. मी खूप खचून गेलते, मला काही दुसरं समजतच नव्हतं. मान्य करते मी त्या दिवशी माझा अबोला होता. कोणच्या कोणाच्या नवरा बायकोमध्ये अबोला होत नाही, सगळ्यांच्याच होतात. आणि तो अबोला गोड होता, एक गोड हट्ट केला होता. आणि त्या सगळ्याच मुली करतात. आणि मुलीच काय, सगळे मुलंही करतात की पहिल्यांदा आपल्याला आपल्या जोडीदाराने बोलावं. आणि त्या दिवशी मला असं खरंच वाटलं नव्हतं की माझ्यापासून असे दूर जातील म्हणून. तसं वाटत असतं तर मी कधीच अबोला धरला नसता. तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला, की तुम्ही यातून काहीतरी शिका आणि आपल्या जोडीदाराला कधीच असं अबोला धरू नका. किंवा जरी झालं असेल भांडण तर तरी लगेच मिटून घ्या, बोला त्यांच्याशी. पण असं निष्ठुरपणे वागू नका. मी निष्ठुरपणे कधीच वागले नाही त्यांच्याशी. पण नवरा बायकोमध्ये एक असतं, म्हणजे ते बॉन्डिंगच असतं तसं, की आधी कोण बोलणार हाच विषय असतो. आणि तो गोड भांडण होतं. असं काही जास्त काही सिरियस नव्हतं, पण कधीच वाटलं नाही की माझ्यापासून इतके दूर जातील म्हणून ते.